आज या कार्यक्रमामध्ये मी बदली कामगार म्हणून उभा आहे. ते अर्थात मला त्याचं काही संकोच नाही, कारण अगदी योग्य शब्द वापरला अरुणबाईंनी. ते घरचं कार्य आहे आणि ज्या वेळेला बहिणी मला म्हणाल्या की असा प्रॉब्लेम आता कुणीतरी बोलायला हवं, तर मी ते मान्य केलं. खरं तर याच्यानंतर जेव्हा बोलायचं होतं तेव्हा मी ठरवलं होतं की एक आतिश तासीर नावाच्या माणसाचं अतिशय सुंदर पुस्तक आहे. तो तवलीन सिंग ही अतिशय वेल नोन जर्नलिस्ट जी आहे ती, आणि पाकिस्तानमधल्या पंजाबचा गव्हर्नर, या दोघांच्या प्रेम प्रकरणातून झालेला मुद्दा. त्यांनी लग्न नाही केलं आणि त्यांनी नंतर स्वतःच्या बापाला भेटण्यासाठी केलेले प्रयत्न आणि इस्लामिक जग त्यांनी जे पाहिलं आणि त्याच्यावर, कारण त्याच्यावर इस्लामिक संस्कार झालेला नाही आहेत, तो जरी मुस्लिम असला तरी. अतिशय सुंदर पुस्तक आहे, त्याच्यावर मी बोलायचं ठरवलं. तवलीन सिंग आणि दुसरं कोण? याचा पंजाबचा गव्हर्नर मोहम्मद तासीर, तर त्या दोघांचा मुलगा हा आतिश तासीर. आणि पण त्याच्यासाठी थोडीशी वेळ हवी होती. तर आज मी विचार केला की आम्ही दृश्य भाषा शिकवताना ज्या भाषेविषयी विचार करतो आणि त्याच्यामध्ये साहित्य भाषा म्हणजे सगळ्या भाषा काय साहित्यासाठी निर्माण झालेल्या नाही. भाषा आधी निर्माण झालेल्या होत्या, त्याच्या साहित्याची निर्मिती नंतर झाली. तर त्या भाषेचा जो उद्गम जो झालेला आहे आणि त्याच्याविषयी जी काही मतं व्यक्त झालेली आहे, त्याच्यामध्ये भर्तृहरी या माणसाने एक प्रचंड कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. हा भर्तृहरी हा कदाचित 3 भर्तृहरी असावेत अशी शक्यता आहे. म्हणजे सुभाषित त्रिशती शतकत्रयी हे लिहिणारा भर्तृहरी, किंवा नाथ संप्रदायी राजा भर्तृहरी, हे 2 जे आहेत हे बरेच नंतरचे. हा जो भर्तृहरी आहे हा कदाचित पाणिनीचा समकालीन किंवा पाणिनीच्या नंतर जन्माला आला असावा. पाणिनी वैयाकरणी आहे, हा भर्तृहरी जो आहे तो भाषाशास्त्री. भाषाशास्त्र आणि व्याकरण याच्यामध्ये फरक तर आहेच. व्याकरण ही भाषा व्यवस्थेविषयी लिहितं. वैयाकरण म्हणजे व्याकरणाचा जो क्षेत्र आहे, व्याकरणाचा जो एरिया आहे, ती भाषेची व्यवस्था. कारण भाषेमध्ये 2 भाग असतात. एक असते भाषा व्यवस्था, ज्याला इंग्लिशमध्ये किंवा याच्यामध्ये फ्रेंचमध्ये लांग म्हणतात. आणि दुसरी जी असते ती पॅरोल, की प्रत्येक म्हणजे भाषा व्यवस्था आपण एखादी स्वीकारत असतो. इंग्रजी भाषा किंवा मराठी भाषा ज्यावेळेला आपण सगळे बोलतो त्यावेळेला एक दिलेली व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे, दिलेलं व्याकरण आपण स्वीकारलेलं आहे. तरीसुद्धा माझी मराठी तुमच्या मराठीपेक्षा वेगळी, खांडेकरांची मराठी कुसुमाग्रजांच्या मराठीपेक्षा वेगळी, किंवा शेक्सपियरची इंग्रजी शॉच्या इंग्रजीपेक्षा वेगळी. हा भाषा व्यवहार असतो. जसं या इथं आज मला थोडासा नर्वसनेस अशासाठी येतोय की माझ्यासमोर सिद्धार्थ वाकणकर बसलेत, पंडित सत्यशील देशपांडे बसलेत, अशी दिग्गज माणसं इथं आहेत ज्यांना भाषेविषयीची पूर्ण जाणीव आहे, व्याकरणाविषयीची पूर्ण जाणीव आहे. आणि मी सगळ्या उसनवारीवर हे भाषण देतो, कारण मला संस्कृत स्वतःला येत नाही. मी मुख्यत्वे कुंजुनी राजा किंवा सेतुरामन किंवा मराठीतले बघायला गेले तर गत्रम देशपांडे, रपम कंगले किंवा असे जे अभ्यासक आहेत त्यांच्याकडून उसनवारी करून मी सगळं बोलतोय. आणि त्याच्यामुळं काही बाबतीत याच्यामध्ये त्रुटी असायची शक्यता आहे आणि त्या संस्कृतीस लोकांनी माफ कराव्या. कारण माझा मुख्य भर जो असेल तो त्या भाषेच्या व्यवहारावर असेल. माझ्या दृष्टीने कलावंत या दृष्टीने भाषा व्यवहार ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. भाषा व्यवस्था जी आहे ती आपण स्वीकारलेली असतेच, आणि ती जी एकदा स्वीकारली की ती परमनंटली ते अचल स्वरूपामध्ये आपण तिला ती गणपती बसवल्यासारखी ह्याच्यात बसवून ठेवलेली असते. पण भाषा व्यवहारामध्ये आपण पुरेसं स्वातंत्र्य घेत असतो आणि खरे भाषेचा विकास जो होत असतो तो भाषा व्यवहारामध्ये होत असतो. म्हणून आपण फोकस जो ठेवूया तो त्या भागावर ठेवूया. तर हा जो भर्तृहरी आहे हा वैयाकरणी नाही आहे, तो भाषाशास्त्री. त्यांनी भाषा व्यवहारावर आणि भाषा कशी जन्माला आली आणि कशी वापरली जाते, त्याचं अर्थघटन कसं केलं जातं याच्यावर महत्त्वाचे हे दिलेले महत्त्वाचे मतं दिलेली आहेत. तसं बघायला गेलं तर मॉडर्न लिंग्विस्टिक्समध्ये सुद्धा एक्झॅक्टली हाच प्रयत्न झालेला आहे.
गमतीची गोष्ट अशी आहे की जे ट्रॅडिशनल लिंग्विस्टिक्स आहेत त्यांना म्हणजे इथं जर लिंग्विस्टिक्सचे काही स्टुडंट असतात तर त्यांच्यासाठी ही अगदी सामान्य गोष्ट आहे की जे ट्रॅडिशनल लिंग्विस्टिक्स आहेत त्याच्यामध्ये उच्चारशास्त्र अमुक तमुक ह्या गोष्टींचा जास्त विचार झाला. भाषेच्या अर्थघटनाविषयी जो विचार महत्त्वाचा मांडला गेला तो फर्डिनांद सोस्यूर या माणसाने मांडला आणि मॉडर्न ॲस्थेटिक्सचा तो जनक समजला जातो. मजेदार गोष्ट अशी आहे की फर्डिनांद सोस्यूर हा संस्कृतिस्ट होता आणि भाषाशास्त्री होता. ऑब्व्हियसली त्यांनी भर्तृहरी वाचणं साहजिक होतं. म्हणजे एक संस्कृतिस्ट भाषाशास्त्री भर्तृहरी वाचल्याशिवाय भाषाशास्त्री होऊ शकत नाही. आणि मजेदार गोष्ट अशी आहे की सोस्यूरने स्वतःच्या आयुष्यात एक शब्दही लिहिला नाही. त्यांनी वर्गात जी लेक्चर्स दिली ती लेक्चर्स त्याच्या विद्यार्थ्यांनी नंतर त्याचे ज्या नोट्स होत्या त्या संकलित करून पब्लिश केल्या आणि तो सोस्यूरचा सिद्धांत म्हणून आज मांडला जातो. माझं म्हणणं असं नाही आहे की सोस्यूरने सगळ्याच्या सगळं भर्तृहरीमधून उचललं आणि त्याच्या नावाने खपवलं. जर तसं करायचं असलं असतं तर तो स्वतः लिहू शकला असता, त्याने लिहिलं नाही. पण बऱ्याचशा गोष्टी भर्तृहरीच्या सिद्धांतामध्ये आणि सोस्यूरच्या सिद्धांतामध्ये आश्चर्य वाटण्या इतकं साम्य आहे. आणि नंतर सोस्यूरने बऱ्याच नव्या गोष्टी त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. तो तिथंच थांबला आहे असं नाही, पण नक्कीच तिथून त्याने प्रेरणा घेतली आहे असं वाटणे इतकी जागा जरूर आहे. आणि म्हणून आज पश्चिमेच्या अनेक विद्यापीठांमध्ये भर्तृहरी हा संपूर्ण पेपर म्हणून शिकवला जातो. कोलंबिया विद्यापीठामध्ये भर्तृहरी हा पेपर आहे. आणि कदाचित आपल्याला माहीत असेल की सरोजिनी वैद्य या ज्या समीक्षिका आपल्याला माहीत आहेत, अतिशय महत्त्वाच्या मराठीतल्या समीक्षिका, त्यांचे भाऊ अशोक अकलूजकर हे भर्तृहरीचे प्रोफेसर आहेत. म्हणजे हिज प्रोफेसर इन भर्तृहरी इन कोलंबिया. अतिशय मोठं काम केलेलं आहे त्या माणसाने. त्या माणसाकडच्या लेखनात सुद्धा मी बरीच उसनवारी केलेली आहे. तर म्हणजे अशा कॅलिबरचा अशा प्रतिभेचा हा माणूस आहे. तर तो भाषेविषयी जे काही बोलतो ते आपल्याला इतकं बुचकळ्यात टाकतं, आश्चर्यात टाकतं आणि असं वाटतं की अरे असा हा विचार 2500 वर्षापूर्वी किंवा निदान 2200 वर्षापूर्वी माणूस करू कसा शकला. इतका मूलगामी विचार ज्याला म्हणतो आपण तसा विचार तो आहे. ती आता अगदी साधी गोष्ट आहे की एक तो स्वतःला त्रयंती म्हणतो. त्रयंती म्हणजे वेदांती जे असतात ते ॲब्सोल्यूट ट्रूथ म्हणजे अंतिम सत्यावर विश्वास ठेवतात. त्रयंतीला पर्स्पेक्टिव्हिस्ट असं म्हणतात. पर्स्पेक्टिव्हिस्ट म्हणजे आपल्या दृष्टिकोनानुसार सत्य बदलत राहतं. आपला दृष्टिकोन जसा बदलतो तसं सत्य बदलतं. जसं अनेकांतवाद आणि त्रयंत हे अगदी काही एकसारखे जरी नसले तरी बरंचसं साम्य त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की तो त्रयंती आहे. आणि कदाचित म्हणूनच मी हे स्वातंत्र्य घेतोय की त्याच्या सिद्धांताचे जे इंटरप्रिटेशन्स आहेत ते करायचं स्वातंत्र्य मला आहेच. जर एक त्रयंती स्वतः जर समजत असेल की सत्य दृष्टिकोनानुसार बदलतं तर तसं त्यांनी मांडलेलं सत्य मी माझ्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न करतोय. एनिवे, तर त्याचं म्हणणं असं की आपण जे भाषेचं आकलन आपल्याला होतं ते कशा स्वरूपात ते म्हणजे आता मी भाषा तो लँग्वेज हा शब्द वेगळा तो स्पीच विषयी बोलतो. भाषा तुम्हाला माहिती आहे त्याचा धातू भाषा आहे म्हणजे स्पीच, तोंडी बोललेली भाषा. ही तोंडी बोललेली भाषा जी आहे ती अतिशय विचित्र गोष्ट आहे की मी भाषा म्हणताना भ हा उच्चार संपल्यानंतरच श हा उच्चार अस्तित्वात येतोय. म्हणजे बाय द टाईम मी श हा उच्चार करेन तोपर्यंत भचा उच्चार विरलेला आहे, हवेत विरून गेलेला. आणि हे दोन्ही मिळून हा शब्द तुम्ही स्वीकारलेला. आता हा शब्द मी भाषा हा शब्द, मग त्याच्यानंतर भाषा ही संकल्पना म्हणजे मी वेगळे आवाज काढतो माझ्या घशातून. ते आवाज हवेत विरून जातात आहे. त्या आवाजांचे तुम्ही ग्रुप्स करतात आहे. त्या ग्रुपचं अर्थघटन करताय. असे बरेचसे आवाज एकत्र घेऊन त्याचं एक वाक्य बनवताय, मग दुसरं वाक्य बनवताय, मग तिसरं वाक्य बनवताय. ही सगळी वाक्य जी आहेत ती एकत्र बनवून एक पॅराग्राफ होतोय. असे अनेक पॅराग्राफमध्ये मी काहीतरी मांडतो. हा सगळी किती विचित्र प्रोसेस आहे की हे आवाज सगळे मी जे करत जातोय हे सगळे आवाज तुमच्या लक्षात आहेत. कारण 1 तासाच्या लेक्चरनंतर मी काय म्हटलं हे सगळं तुम्हाला कळणार. म्हणजे हे जे अंडरस्टँडिंग आहे हे सिक्वेन्शियल अंडरस्टँडिंग आहे का? जर तसं असलं असतं, सिक्वेन्शियल अंडरस्टँडिंग असलं असतं तर त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पुष्कळदा मी जे म्हणतो आणि मला जे म्हणायचं आहे याच्यामध्ये पुष्कळदा खूप फरक आहे. म्हणजे मी जे काय आता म्हणजे मी दुपारीच त्या मुलीला उदाहरण देत होतो की रस्त्यात एखादा माणूस ज्याला आपण घरी बोलून थकलेलो आहे असा जर रस्त्यात भेटला तर आपण त्याला म्हणतो येऊ नका बरं का आमच्या घरी.
पण याचा अर्थ असा नसतो की तुम्ही आमच्या घरी येऊ नका. त्याला असा अर्थ असतो की बघ तुम्हाला एवढ्यांदा सांगितलं तुम्ही माझ्या घरी येत नाहीये, तर असं का वागताय. तर हा अर्थ त्याला कळतो. म्हणजे याचा अर्थ असा की भाषा व्यवस्थेने जे लॉजिक दिलेलं आहे भाषेचं, ते लॉजिक दरवेळेला आपण प्रत्यक्षात वापरत नसतो. आता हे लॉजिक कधी सोडायचं, कसं सोडायचं, हे आपल्याला कोण शिकवतं. याचा अर्थ भाषेचं जे अंडरस्टँडिंग आहे हे सिक्वेन्शियल अंडरस्टँडिंग आहे. तर इथं शब्द जो वापरलेला आहे भर्तृहरीने, तो म्हणतो की हे सगळे जे स्वर आहेत हे भिन्नकालिक आहेत. ते वेगळ्या वेगळ्या कालखंडात जन्माला आलेले आहेत आणि त्यामुळं एक ते आणि पुन्हा ते नश्वर आहे. तो जो स्वर आहे तो गायब झालेला आहे. आता असे भिन्नकालिक स्वर एकत्र घेऊन त्याचं अर्थघटन करणं ही प्रॅक्टिकली इम्पॉसिबल गोष्ट आहे. आणि म्हणून भाषेचा जो प्रभाकर नावाचा दुसरा मजेदार गोष्ट अशी आहे की त्या काळी आपल्या इथे इतके सगळे लिंग्विस्ट आहेत, इतके सगळे वैयाकरणी आहेत की आश्चर्य वाटतं की त्या काळामध्ये तेवढं प्रचंड काम भारतात चाललेलं असेल की अभिहितान्वय वादामध्ये जी मांडणी केलेली आहे सिक्वेन्शियल अंडरस्टँडिंगची, त्याच्याऐवजी भर्तृहरीने अखंडार्थवाद हा मुद्दा मांडलेला आहे की आपल्याला भाषेच्या अर्थाची जाणीव जी होते ती इंट्युटिव्हली होते. आपल्याला ती इंट्युशननी, आपल्याला ती प्रतिभेनी ती जाणीव होत असते. आणि मग म्हणजे अजून आपण भाषेच्या जन्माकडे जातच नाहीये, भाषा म्हणजे काय याच्याविषयीच विचार करतोय. तर ही जी जाण होते भाषेची, हा अखंडार्थवाद आहे. त्यांनी बरंच काही लिहिलेलं आहे. ते सगळं या एवढ्याशा वेळात हे करणं अशक्य आहे, चर्चा करणं अशक्य आहे. पण त्याचं म्हणणं एकच आहे की भाषेचे नश्वर आणि म्हणजे काय म्हणू एफिमेरल आणि परमनंट असे दोन भाग आहेत. की एकाला आपण भाषा शरीर म्हणू, दुसऱ्याला भाषेचा आत्मा म्हणू. की जो शब्द आहे तो नश्वर आहे म्हणून तो शरीर आहे आणि जो अर्थ आहे तो आत्मा शरीर आहे. म्हणजे कवितेमध्ये सुद्धा कविता जी प्रत्यक्षात आपण वाचतो ती कवितेचं शरीर आहे, काव्य शरीर आहे आणि त्याचा जो अर्थ निघतो तो काव्याचा आत्मा आहे. तर हा जो आत्मा जो आहे तो स्फोट आहे. की ते फारच सुंदर त्यांनी हे केलेलं आहे की त्याला जी शब्द धातू प्रक्रिया होती, की शब्द आणि वाक्य ह्या सगळ्यांची जी रिलेशनशिप असते, ती शब्द धातू प्रक्रिया जी आहे ही त्याच्या वाक्यपदीयमध्ये त्यांनी चर्चा केलेली. त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे, पुस्तक म्हणता येणार नाही त्याला, ग्रंथ म्हणूया, त्या ग्रंथाचे 3 भाग आहेत. त्याला त्रिकांडी म्हणतात. त्याच्यामध्ये पहिला जो आहे त्याचं नाव आहे आगमसमुच्चय, दुसरं जे आहे ते वाक्यपदीयम आणि तिसरं प्रतियम. ही सगळी जी चर्चा आहे आपल्याला हवी असलेली ती मेनली वाक्यपदीयममध्ये आहे. त्यामुळे आपला फोकस फक्त वाक्यपदीयमवरच राहील. तर त्याचं म्हणणं असं की ज्या वेळेला मी एका शब्दाचा उच्चार करतो त्यावेळेला ते एका अर्थाकडे निर्देश करतं. आता एक्झॅक्टली हीच संकल्पना सोस्यूरने वापरली. सोस्यूर त्याला सिग्निफायर आणि सिग्निफाईड होतो. म्हणजे मूळ त्यांनी जो शब्द वापरला आहे तो सिग्निफाय आणि सिग्निफायर्स असा शब्द आहे. की आता तसं जर बघायला गेलं तर ग्लास हा शब्द आणि ग्लास ही वस्तू या दोन्हीमध्ये काय संबंध, अर्थार्थी काय संबंध. उद्या जर आपण ठरवलं की ह्याचं काहीतरी वेगळं नाव ठेवायचं किंवा आता आपण त्याला म्हणतो गुलपात्र म्हणतो, काय वेगळे वेगळे शब्द आपण त्याच्यासाठी, याचा अर्थ असा की त्या सिग्निफायरचा आणि सिग्निफाईडचा एकमेकाशी नैसर्गिक संबंध काही. हा सिग्निफायर जो आहे तो बोटासारखा आहे. मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना कधी कधी याच्याविषयी उदाहरण देताना सांगतो की एंटर द ड्रॅगन नावाचं एक पिक्चर होतं. त्याच्यामध्ये तो त्याला शिकवत असतो एका लहान मुलाला आणि त्याला सांगतो की ॲड मोर विगर टू युअर ॲक्शन. आणि तो पोरगा जास्त रागाने येऊन मारत असतो. तर तो म्हणतो तू समजत का नाही या शब्दाचा अर्थ, राग नाही विगर पाहिजे. शेवटी तो त्याला म्हणतो की हे बघ तू अर्थावर लक्ष केंद्रित कर, शब्दावर करू नकोस. मी ज्या वेळेला बोट दाखवतोय, मी जेव्हा चंद्राकडे बोट दाखवतोय तेव्हा माझ्या बोटाकडे बघत बसलास तर ती डिवाईन ग्लोरी जी आहे ना ती तुला कधीच कळणार. शब्दात अडकला तर ते जे अर्थ आहे तो रामदास म्हणतात की शब्द दिसता अर्थ कळे, अर्थ कळता शब्द नाचे. की शब्द जो आहे त्याचं कारण जे आहे ते त्याचं काम जे आहे ते पोस्टमनचं काम आहे. म्हणजे ऑलमोस्ट तो एन्व्हलप आहे की एकदा त्या एन्व्हलपमधनं तुम्ही अर्थाचं पत्र बाहेर काढलं की ते एन्व्हलप जे आहे ते बिनकामाचं झालं, त्याचा हे राहिला नाही. स्फोट जो आहे त्या स्फोटाने ज्या वेळेला अर्थापत्ती होतो, ज्या वेळेला अर्थ तुम्हाला समजतो त्यावेळेला त्या सिग्निफायरचं काम पूर्ण. हे जर लक्षात घेतलं तर ह्याच्यावरनं आता तो भाषेची हे करायचा प्रयत्न करतो. तो एक वचन जे त्यांनी हे केलेलं आहे
ते असं आहे की स्फुटती यस्मात अर्थाः इति स्फोट. याला स्फोट थिअरी म्हणून सुद्धा लोक ओळखतात. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये याचा उल्लेख स्फोट थिअरी असाच झालेला असतो. कारण हा जो स्फोट आहे त्याच्यामुळंच आपल्याला शब्दाचं अर्थघटन होत असतं. पण शब्दाच्या अर्थघटनाच्या सुद्धा कित्येक शक्यता त्यांनी चर्चा केलेल्या आहे. आणि त्याच्यामध्ये तो म्हणतो की शब्दशक्ती जी आहे, आता शब्दशक्तीचा विचार करायच्या आधी पहिली गोष्ट अशी की भाषेचा मूळ घटक कुठला. भाषेचा मूळ घटक अक्षर, शब्द की वाक्य. तर त्याच्यावर बरीच चर्चा करून तो शेवटी ह्या कन्क्लुजनला येतो की भाषेचा मूळ घटक जो आहे तो शब्द आहे. कारण अक्षर जे आहे त्याला कुठलंही तसं पाहिलं तर कॅरेक्टर नाही आहे, ते फक्त एक कन्व्हेन्शन आहे, ते मिनिंगलेस साईन आहे. तर जोपर्यंत शब्दामध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत त्याला अर्थच येत नाही. म्हणजे जो शब्द, या शब्दाचा खरा अर्थ जो आहे तो आवाज असा आहे. आपण म्हणतो निशब्द राहतं की शब्द म्हणजे फक्त आवाज. पण हा शब्द केव्हा होतो, हा शब्द वर्ड केव्हा होतो, जेव्हा त्याची कुठल्या तरी एका अर्थाशी गाठ बांधली जाते तेव्हा. तोपर्यंत तो शब्द नाही, तोपर्यंत तो फक्त एक आवाज. आणि तसंच पाहिलं तर आपण कित्येक नवे शब्द तयार करू शकू, तयार केलेले सुद्धा आहेत. भाषांमध्ये नव्या शब्दांची नेहमी भर पडतच असते. असे शब्द जर आत्ता आपण इथं बसल्या बसल्या तयार केले तरी सुद्धा शक्य आहे, पण त्याचा अर्थाचं काय करायचं. आता इथे भर्तृहरी जे बोलतो ते अतिशय मजेदार आहे. तो म्हणतो की ही जी शब्दशक्ती आहे की हा सिग्निफायर एका सिग्निफाईडकडे पॉइंट आउट करतो. एक सिग्निफायर आणि एक सिग्निफाईड ह्या दोघांचे जे एकत्र बांधणे होते ह्याला तो अभिधा शक्ती म्हणतो. अभिधा शक्ती जी आहे अभिधा, तर अभिधा जी आहे तो प्रिन्सिपल मिनिंग, ते डिक्शनरी मिनिंग ज्याला आपण म्हणू की प्रत्येक त्याच्याशिवाय अभिधेशिवाय भाषा होत नाही. आपण सहसा कुठल्याही कम्युनिकेशन सिस्टीमला भाषा म्हणत असतो, पण सिग्नलिंग ही भाषा नाही. जेव्हा हिरवा आणि लाल दिवे लावणं त्याच्याने सुद्धा कम्युनिकेशन होतंच. रस्त्यात थांबा किंवा जा हे आपण हिरव्या लाल दिव्याने सुद्धा हे करतो, पण ते काय ती भाषा नव्हे, ती कम्युनिकेशन सिस्टीम आहे. किंवा एखादी गोष्ट तुला हवी आहे का म्हटल्या गुजरातमध्ये मुली अशा करतात. आता अतिशय ही ॲक्शन जी आहे ती अतिशय गूढ ॲक्शन आहे, त्याची कित्येक अर्थ काढता येतात. तर ती भाषा नव्हे. भाषा तेव्हा होते जेव्हा त्याला कोडिफाईड ग्रामर असतं, त्या म्हणजे भाषा व्यवस्था ज्याची नक्की झालेली असते तेव्हाच ती भाषा होते, तोपर्यंत ती भाषा होत नाही. त्या दृष्टीने दृश्य भाषा ही भाषा नाही. आम्ही शब्द वापरतो दृश्य भाषा, पण दृश्य भाषेला तसं बघायला गेलं तर भाषा व्यवस्था म्हणजे चौकोनाला काही विशिष्ट अर्थ आहे किंवा त्रिकोणाला असं काही नाही आहे. त्या मानाने संगीताची भाषा बरीच वेल कोडिफाईड आहे, नृत्याची भाषा बरीचशी वेल कोडिफाईड आहे. दृश्य भाषा तशी कोडिफाईड भाषा नाही, त्यामुळे दृश्य भाषा ही भाषाच नाही. आणि खरं सांगायचं तर जी भाषा असते तिला स्वतःचं ग्रामर असतं, आणि ह्या ग्रामरमध्ये लेक्सिकॉन म्हणजे डिक्शनरी असते, शब्दकोश असतो. त्या शब्दकोशामध्ये एक शब्द आणि एक अर्थ याची सांगड घातलेली असते, आणि ती सगळ्यांनी स्वीकारावी अशी अपेक्षा असते, तेव्हा ती भाषा म्हणून स्वीकारली जाते. आता हे कसं नक्की हे झालं असेल, किंवा एकदा काहीतरी एक 500 माणसं बसली आणि त्यांनी एक 50,000 शब्द तयार केले आणि त्यांना अर्थ दिले, अशी तर शक्यता नाही आहे. काही अशा विचित्र थिअरीज मांडल्या गेल्या की शब्दांच्या आवाजाबरोबर शब्दांना अर्थ दिले, म्हणजे ज्याला ऑनोमोटोपोइया म्हणतात की गडगडणे, ढग गडगडतात, त्या गडगड आवाजावरनं गडगडणे हा शब्द झाला असावा. शक्य आहे एखादा दुसरा शब्द तसा झालाही असेल, घसरडं झालंय किंवा निसरडं झालंय, हे शब्द तसे झाले असतील, पण सगळी भाषा काय अशी जन्माला येऊ शकत. मग हे शब्द कसे जन्माला आले आणि ते सगळ्यांनी कसे स्वीकारले, हा महत्त्वाचा प्रश्न शिल्लक राहतो. आता इथे तो म्हणतो की इथे संकेत ही गोष्ट कामाला, की भाषेची सुरुवात जी झाली, भाषेचा जन्म जो झाला तो संकेतांमधून झाला असला पाहिजे. आणि आज सुद्धा आपण बघू की भाषेमध्ये जे नवे शब्द येतात ते अशा संकेतांमधून येतात की दोन लोक, संकेतासाठी दोन माणसं जरुरीचे आहेत. एक माणूस संकेत करू शकत नाही. संध्याकाळी 5 वाजता इथं भेटू हे ठरवायसाठी 2 माणसं पाहिजेत. आता असा संकेत पुस्तकाचा असतो की माणसं एखाद्या गोष्टीसाठी एखादा साईन, एखादा सिग्निफायर जेव्हा 2 माणसं वापरायला सुरुवात करतात त्यावेळेला त्या 2 लोकांसाठी ती एक अर्थपूर्ण हे ठरते, म्हणजे अर्थपूर्ण एक्सचेंज करतो की. आणि पुष्कळदा तो चावटपणातून जन्माला आलेला असतो, कन्व्हिनियन्समधनं जन्माला आलेला असतो. म्हणजे उदाहरणं द्यायची झाली तर कित्येक शब्द असे असतात की मुळात त्यांना स्वतःचा असा अर्थ नसतो. पुष्कळदा त्या पर्टिक्युलर फिलिंगसाठी काही शब्दच नसल्यामुळं काही माणसं तो शब्द आपापसात वापरण्यासाठी इंट्रोड्यूस करतात. जसं गोची तर
विमराडा झाला किंवा हे जे शब्द जे आहेत ते अशा याच्यातून तयार झालेले आहेत जेव्हा मुळात त्यांना अर्थ नाही, मग नंतर त्यांना अर्थ दिले जातात आणि ते अर्थ हळूहळू स्वीकारले सुद्धा जातात. पण हे जे शब्द आहेत हे एका छोट्या ग्रुपमध्ये किंवा 2 माणसांच्या ग्रुपमध्ये सुरुवातीला वापरले जातात. म्हणजे एक चावट उदाहरण असं की माझी बायको माझी विद्यार्थी आणि लग्न झाल्यानंतर विद्यार्थी होती बरं का. तर तिच्या वर्गातली मुलं जी आहेत ती तिच्या परोक्ष कुणाचा पिरियड आहे कारण ती वयाने दुसऱ्यांपेक्षा मोठी असल्यामुळे तिला दिदी म्हणायची. आणि तिच्या पश्चात जर आपापसात बोलायचं असेल तर कुणाचा क्लास आहे तर जिजाजीचा क्लास आहे. तर कारण ती दिदी तर मी जिजाजी. आता हा जिजाजी जो शब्द आहे हा त्या वर्गापुरता एक मान्य झालेला संकेत. तर आणि हा कदाचित 2 मुलांनी आपापसात चालू केला आणि तो हळूहळू सगळ्या वर्गाने स्वीकारला. हा त्या वर्गापुरता मर्यादित राहिला. पण कित्येक शब्द असे असतात की ते त्या 2 माणसांपुरते किंवा त्या छोट्या ग्रुपपुरते मर्यादित राहत नाहीत. हळूहळू ते वाढत मेनस्ट्रीम लँग्वेजमध्ये स्वीकारले जातात आणि मग ते भाषेचा भाग होतात. प्रत्येक भाषेची सुरुवात, प्रत्येक शब्दाची सुरुवात अशीच झाली असली पाहिजे की लोकांनी आपापसात म्हणजे ह्या ग्रुपने काही संकेतार्थ निर्माण केले, त्या ग्रुपने काही केले, त्या ग्रुपने केले आणि हळूहळू त्याच्या ऐकमत्यातून हा शब्द वापरतो वर्तुळारी ऐकमत्य, एकमताने ज्या वेळेला तो शब्द मेनस्ट्रीम लँग्वेजमध्ये स्वीकारला जातो त्यावेळेला तो भाषेचा भाग होतो. भाषेचा जो अभिधा आहे ती अभिधा अशी बिल्डअप होतात. ती हळूहळू ती वाढत जाते आणि ती काय स्पीडने वाढते त्याची आपल्याला कल्पना नाही. तुमच्या लक्षात असेल तर गेल्या 10 वर्षामध्ये मराठी भाषेमध्ये इतके नवे शब्द आलेले आहेत की 10 वर्षापूर्वी आपली मुलं ज्या वेळेला ते शब्द वापरायची त्यावेळेला आपल्याला ते कळायचे नाहीत. पण आता आपल्याला ते हळूहळू कळायला लागले. किंवा आता हे इलेक्ट्रॉनिक्सचं हे आलेलं आहे. मग आता हे SMS आणखीन हे हा सगळे शब्द आपण जे स्वीकारले हे भाषेचा आपल्या भाग बनले. हे याच्यावरनं अंदाज येईल की भाषा किती फास्ट वाढत जाते. भाषा या ऐकमत्याने किती नव्या गोष्टी स्वीकारत जाते. म्हणजे अगदी अंडरवर्ल्डचे शब्द घोडा, पेटी, खोका असले शब्दसुद्धा आपण हळूहळू स्वीकारले की जे मुळात ते त्यांचे कोडवर्ड होते असे ते त्यांच्या संकेतातले शब्द होते. हा त्यांनी आपापसात निर्माण केलेला संकेत होता. तो संकेत आता मेनस्ट्रीम लँग्वेजचा भाग झाला. तर आलं लक्षात की अशा तऱ्हेने भाषेची अभिधा घडत असते. आणि पण ह्याच्यासाठी ऐकमत्य हे अतिशय आवश्यक आहे. जर मी म्हटलं की मला हा शब्द मान्य नाही, की मला ग्लास शब्द काय फारसा आवडत नाही, मला काहीतरी दुसरं नाव द्यायला पाहिजे, तर नाही चालेल. म्हणजे मला जर मराठी बोलायचं असेल तर मला ग्लासला ग्लास म्हणावं लागेल किंवा पेल्याला पेला म्हणावं लागेल, काय जो शब्द आपण वापरतो तो. नाहीतर एकमेकाशी कम्युनिकेशन अशक्य. हे ऐकमत्य ही प्रिरिक्विजिट आहे कुठल्याही भाषेसाठी. सगळ्यांनी ती भाषा व्यवस्था आहे ती स्वीकारायलाच पाहिजे. हे भाषेचा मुख्य अर्थ आहे. हा भाषेचा कोर आहे. याच्याशिवाय भाषा होऊ शकत नाही, भाषा वापरली जाऊ शकत नाही. पण मोठा प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये तुम्ही फक्त बेसिक गोष्टी कम्युनिकेट करता, जास्त नेमकेपणाने कम्युनिकेट करू शकता. त्याच्यामध्ये अनर्थाची शक्यता खूप कमी असते. पण तरीसुद्धा सिग्नलिंगमध्ये काय आहे की सिग्नलमध्ये तुम्हाला पहिल्यापासून एक अर्थ तुमच्या मनात असेल तर तो अर्थ त्या तिथं आहे की नाही एवढंच तुम्हाला सिग्नल सांगतो. म्हणजे आर्मीचे जे सिग्नल्स वापरले जातात की इकडे जा किंवा परत फिरा, आता परत फिराचा ह्याच्याशी संबंध आहे हे तुम्हाला पहिल्यापासून माहीत आहे म्हणून तो सिग्नल तुम्हाला कळतो. अदरवाईज तो तुम्हाला कळणं शक्य नाही. तसं अभिधेय अर्थाचं नाही. तुम्हाला माहीत नसलेले अर्थसुद्धा मी अभिधा वापरून निर्माण करू शकतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजे एखादी आत्ता जे आपण बोलतोय शक्य आहे की ह्याच्यातले निदान 10% माणसं अशी असतील की मी जे बोलतोय हे कदाचित त्यांच्यासाठी नवं असेल आणि हे ज्याचे अर्थ त्यांना मुळीच माहीत नव्हते असे अर्थ मी त्यांना सांगू शकलो या अभिधेचा वापर करू. म्हणजे अभिधा ही भाषेची अशी शक्ती आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही विचार किंवा माहिती एकमेकांबरोबर बऱ्यापैकी एक्सचेंज करू शकता. अनर्थाची शक्यता जास्तीत जास्त टाळते. पण भाषा इथे थांबत नाही. म्हणजे एवढ्यावर थांबून चालत असते. एकमेकाला नुसतंच जर माहिती द्यायची असली किंवा विचारच द्यायचे असले तर मग तसं पाहिलं तर मुंग्यासुद्धा एकमेकाला सिग्नल्स देतात, मधमाशा एकमेकांना सिग्नल्स देतात. मग माणसामध्ये आणखी इतर यांच्या लँग्वेजमध्ये काय फारसा फरक राहणार नाही. तो फरक कुठे होतो की माणूस याच्याशिवाय बऱ्याच गोष्टी कम्युनिकेट करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असते ती म्हणजे संकल्पना आणि दुसरी असते ती भावना. भावना आणि संकल्पना कम्युनिकेट करण्यासाठी
तसं म्हणजे संकल्पना बऱ्याच अंशी अभिधेतून हे करता येतात, पण कित्येक नव्या संकल्पना असतात. त्या संकल्पना व्यक्त करण्यासाठी तुम्हाला अभिधा पुरी पडते. कारण अशा संकल्पना बरेचदा ही संकल्पना ज्यांनी व्हिज्युअलाइज केलेली आहे, त्याला स्वतःला सुद्धा पूर्णार्थाने समजलेली नसते. आता असं होतं की म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं, म्हणजे दृश्यकलेतलं द्यायचं झालं तर रस हे की भरताने ज्या वेळेला रस हा शब्द वापरला त्यावेळेला ही जी संकल्पना आहे की नाटकामधला त्या रस हा काय आहे याची डेफिनेशन त्याला सांगता येईल. आणि म्हणून त्यांनी असा एक शब्द निर्माण केला रस, की जो खरं म्हटलं तर अस्तित्वात होताच. रस म्हणजे उसाचा रस आहे, आंब्याचा रस आहे, तसा कलेचा रस. मग त्यांनी काय केलं, एक मेटाफर की पुष्कळदा ज्या संकल्पना तुम्हाला स्वतःला पूर्णपणे कळलेल्या नाही, ज्या संकल्पनांच्या शब्दांमध्ये ट्रान्सलेशन करणं अशक्य आहे, अशा गोष्टी कम्युनिकेट करण्यासाठी तुम्हाला अभिधा अपुरी पडते. आणि तिथे भाषेच्या दुसऱ्या शक्तीची आवश्यकता भासायला लागते. ह्या स्टेजवर भर्तृहरी म्हणतो की पुढं 9व्या शतकात ह्याच्यावर खूप चर्चा झालेली आहे आणि आनंदवर्धनांनी ह्या सगळ्याचा उपयोग सौंदर्यशास्त्रामध्ये केलेला आहे. पण त्याची चर्चा कदाचित आपण आज करू शकणार नाही, आपण भर्तृहरी पुरतेच मर्यादित राहू. तर त्या दुसऱ्या शक्तीला तो म्हणतो लक्षणा म्हणजे मेटाफोरिकल मिनिंग. आता जर आपण भारतीय सौंदर्यशास्त्रावरची किंवा भाषाशास्त्रावरची पुस्तकं वाचली तर त्याच्यामध्ये थोडंसं विचित्र म्हणजे मला स्वतःला ते पटत नाही की त्याच्यामध्ये डिनोटेशन, कॉनोटेशन आणि सजेशन अशा 3 शक्ती त्यांनी वापरल्यात. असं इंग्लिशमध्ये शब्द वापरतात. मला स्वतःला हे 3 शब्द पुरेसे पटत नाहीत, कारण सजेशनमध्ये त्या तिसऱ्या शक्तीचं पूर्ण वर्णन येतं असं मला वाटत नाही. एनिवे, परत मागे गेलो. लक्षणा हे कॉनोटेशन आहे असं इंग्लिशमध्ये लिहिणाऱ्या भाषाशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. तर अरे एक फार महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली, मी परत जरा मागे जातो अभिधेमध्ये, की भर्तृहरी ह्या इथे एक फार मजेदार स्टेटमेंट करतो आणि हे स्टेटमेंट नंतर फर्डिनांड सोसूरने सुद्धा केलेलं आहे. की तो म्हणतो की हे सगळं वाचताना आपल्याला कदाचित असं वाटायची शक्यता आहे की शब्दाला अर्थ भाषा देते नाही का. आपल्याला आपण जर आता जो आपण चर्चा करतोय त्याच्यात आपल्याला असं वाटणं साहजिक आहे की भाषेचं काम शब्दाला अर्थ देणं हे आहे. तो म्हणतो की हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण शब्दाला अर्थ असतोच. मी एखादा शब्द काहीतरी नवा शब्द काहीतरी मी आता उच्चार तर की घडणची. आता घडणची म्हटल्यानंतर कदाचित ज्याला कोकणातली हे माहिती आहे त्याला घडवणची आठवेल, दुसऱ्याला काहीतरी तो घडवणारा माणूस वाटेल. म्हणजे ह्याचे कदाचित तुम्हाला हा शब्द माहीत नसला तरी सुद्धा ह्याचे अर्थ तुम्ही स्वतःच्या परीने ह्याच्यात लावायचे प्रयत्न करा. आणि माझ्या बोलण्याच्या ओघात जर मी हा शब्द वापरून पुढे निघून गेलो तर कदाचित तुम्ही आपल्या परीने त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करा. आणि हे सगळेच्या सगळे अर्थ तितकेच कायदेशीर आहेत, कारण त्या शब्दाला अर्थच नाही. हा शब्द असा मी निर्माण केलेला आहे की जो आतापर्यंत अस्तित्वातच नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला शब्द जन्माला येतो त्यावेळेला त्याची सांगड जगातल्या कुठल्याही अर्थाशी घालणं शक्य नाही का. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर एखादी जर लग्नाची मुलगी असेल तर तिचं लग्न तिच्याशी लग्न करायला तयार असलेल्या जगातल्या कुठल्याही माणसाशी होऊ शकतं, जगातल्या कुठल्याही काय म्हणायचं ब्रह्मचार्याशी होऊ शकतं. तर पण ज्या सेकंदाला ती मुलगी एका माणसाशी लग्न करते त्यावेळेला उरलेल्या सगळ्या लोकांशी लग्न करण्याची शक्यता नाही. शब्दाचा असंच आहे की शब्द हा हजारो अर्थांबरोबर लग्न करायला तयार आहे, पण तुम्ही एकदा त्याचं लग्न लावून दिलं एका अर्थाबरोबर की आता त्याचं दुसऱ्या याच्याबरोबर लग्न नाही लागतं. हा तो लपडी करू शकतो. तो शब्द जे आहे तो लपडी करू शकतो. जसं माऊस हा शब्द आहे इंग्लिशमध्ये, तो मुळात त्याचा अर्थ जरी उंदीर असला तरी आता तो ह्याचा कम्प्युटरचा माऊस जो आहे हा नवा अर्थ त्याला मिळाला, म्हणजे त्याचा उपअर्थ त्याला मिळाला. अंगवस्त्र ठेवू शकतो पण लग्न नाही करू शकतो. त्याचं लग्न त्या नाव होतं एकदा. म्हणजे त्याचा अर्थ असा की भाषा शब्दांना अर्थ देत नाही, शब्दांचे अर्थ सीमित.
कसा विचित्र हा म्हणजे हा माणूस 2200 वर्षापूर्वी असा विचार मांडतोय की भाषा शब्दांचे अर्थ सीमित करते, शब्दांना अर्थ देत नाही. शब्दांचे अर्थ सीमित करणं हे भाषेचं काम आहे. कारण कुठलीही सिस्टीम जी आहे ही नेहमी सीमारेषा घालत असते. सिस्टमॅटायझेशनमध्ये सीमारेषा ह्या आवश्यक असतात. नवे नवे अर्थ देत जाणं म्हणजे सिस्टमॅटायझेशन नव्हे, तर हे अर्थ सीमित करत जाणं आणि ती व्यवस्था बांधत जाणं हे भाषेचं काम. तर मग दुसरं पण पुन्हा ही जर अगदीच ही भाषा अशी तुम्ही पूर्ण बंदिस्त करून ठेवली तर मग तिला काही हे सौंदर्य राहणं शक्य नाही, तिला लवचिकपणा राहणं शक्य नाही, तिची वाढ होणं शक्य नाही. मग तो लवचिकपणा कसा द्यायचा? तर त्या लवचिकपणाला सुद्धा एक स्वतःचं काहीतरी लॉजिक असलं पाहिजे, त्या लवचिकपणाला सुद्धा काहीतरी पर्पज असला पाहिजे. तर दुसरी जी शक्यता, जी लक्षण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये मी त्याला मेटाफोरिकल मिनिंग म्हणेन. इव्हन कुंजुनी राजांनी हा शब्द वापरलेला आहे की त्याला आपण रूपकात्मक अर्थ म्हणूया. तिथे त्यांनी फार मजेदार स्टेटमेंट केलेले बघतो की तो म्हणतो की मला जे म्हणायचं आहे त्याच्यापेक्षा माझ्या मनात काहीतरी वेगळं आहे हे जोपर्यंत मी सांगणाऱ्याला कळत नाही तोपर्यंत माझ्या शब्दाचा अर्थघटन तुम्ही करणार कसं? म्हणजे मी जे बोलतोय त्याच्यामध्ये काहीतरी रूपक आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत रूपक म्हणून त्याचं घटन तुम्ही करणारच नाही ना. तर मग हे रूपक हे करण्यासाठी काय इलाज वापरलेला आहे संस्कृत दृष्टीने किंवा जनरल भाषा या संकल्पनेने की मुख्यार्थाला छेद, जो प्रिन्सिपल मिनिंग आहे त्याला त्याची हाती, मुख्यार्थ हाती असा शब्द वापरतो किंवा मुख्यार्थ वाघ असा शब्द वापरतो की जे मुख्य मिनिंग आहे ना ते हाणा, त्याचं हनन करा. तर लोकांना सिग्नल मिळतो की अरे ह्याला काहीतरी वेगळं म्हणायचं. की सगळीचे सगळी जी रूपकं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर मुख्यार्थ लावायला गेलात, म्हणजे आता एक साधे फ्रेझेस जे आपले आहेत ना, आपल्याला लहानपणी शाळेमध्ये एक हे असायचं की पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यामध्ये उपयोग करा. की पोटात कावळे कोकणणे. आता पोटात कावळे कोकणणे हा शब्द आपण वापरतो आणि खूप भूक लागल्यानंतर कुठलाही पोरगा वापरतो, पण त्याचा जर मुख्यार्थ बघायला गेला तर पोटात कावळे कशा कोकणतील? म्हणजे आपल्याला त्याची सवय पडली आहे म्हणून हा आपण विचार करत नाही. पण अदरवाईज जर नवा माणसाने ते ऐकलं तर तो म्हणजे पोटात कावळे गेले कसे, पोटात म्हणजे हा पोटात कसे कावळे कोकलतात हा. म्हणजे मी अशा काहीतरी शब्द प्रयोग केला की ज्याला मुख्यार्थ ज्याचा जो आहे तो निरर्थक आहे आणि ह्याच्यातून मी माझ्या ऐकणाऱ्याला सिग्नल दिला की बाबा मी जे म्हणतोय ते नीट ऐक आणि ह्याचा अर्थ घटन करण्याचा प्रयत्न कर. आता हे पहिल्यांदा ज्या वेळेला वापरलं गेलं असेल, जेव्हा पहिल्यांदा हा शब्दप्रयोग वापरला गेला असेल त्यावेळेला ऐकणाऱ्याला त्याच्यावर मेहनत करावी लागली असेल की ह्याला काय म्हणायचं नक्की. आणि जेव्हा त्याला जाणवलं असेल की ह्याला काय म्हणायचं त्यावेळेला एक कसं अरे वा क्या बात आहे असं त्याला वाटलं असेल. म्हणजे भाषेचं सौंदर्य अशा रूपकांनी निश्चितच वाढत असणार. की ज्या वेळेला मी माझ्या तरुण विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की जेव्हा पहिला मुलगा म्हणाला असेल ना की काय मागायचं ते माग, तुझ्यासाठी आणू चंद्र म्हणशील तर चंद्र फोडून आणतो तुझ्यासाठी, हा पहिला जो बोलला असेल ना त्या मुलीला काय धन्य वाटलं असेल. त्या काय बोललाय, तिला माहिती आहे चंद्रबिंद्र काय फोडता येत नाही, पण ती अशी रोमांचित झाली असेल की हा काय बोलला. आता आपण म्हणून बघा ती डोकं नको काहीतरी उभी फालतूगिरी नको. आता ह्याचा अर्थ काय आहे की कुठलंही रूपक जे आहे, कुठलंही मेटाफर जे आहे ते एकदाच वापरतात. मेटाफर एकदाच मेटाफर असतं, ते वापरलं आणि त्याचा अर्थघटन झालं की द मेटाफर सीजेस टू बी अ मेटाफर. रूपक राहत नाही. मग आपण अगदी कवितेमध्ये समजावत बसतो की हे याचं रूपक आहे ते त्याचं रूपक आहे, पण ते सगळं जे आहे ते पोस्टमार्टम आहे, ते सगळं नंतरचं ॲनालिसिस आहे. ते भाषेचं हे त्याच्यात संपलेलं आहे, भाषेचा जीव त्यात गेलेला आहे. आपण फक्त पोस्टमार्टमच करत असतो त्याचं. आणि कुठलेही फ्रेजेस गंमत ती बघा की एक अतिशय सुंदर रूपक त्यात जेव्हा त्याचं अर्थघटन होतं तेव्हा त्याचा वाक्प्रचार होतो. त्यात ते प्रचारात आलं की त्याचा वाक्प्रचार होतो, मग त्याच्या रूपकाचं सौंदर्य संपून जातं. फ्रेज ही गोष्टच अशी आहे की म्युझिकल फ्रेजेस जे आहेत ते तुम्ही वारंवार तेच फ्रेजेस वापरले की मग ती क्लिशे होत जाते. हे सगळे म्हणजे नाचामध्ये तेच तोडे ज्या वेळेला एखादा माणूस सारखा दाखवायला लागतो त्यावेळेला तो तर फ्रेजेस ही गोष्ट कशी आहे की जी पहिल्या वेळेला तुम्हाला अतोनात आनंद देते, परत वापरली तर त्याचा आनंद संपत जातो.
पण या फ्रेजेसच्या मागं काहीतरी उगीच वेगळं बोलायचं, म्हणजे पोटात कावळेच का कोकलतात, गिधाडं का कोकलत नाही किंवा 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 पोपट का नाही ओरडत आहेत, त्याला काहीतरी कारणं असली पाहिजेत ना. म्हणजे हा शब्द का वापरला असावा. तर भर्तृहरीने ह्या सगळ्याचं तसं वैयाकरणींनी म्हणजे नारदांनी सुद्धा त्याचं अतिशय सुंदर विवेचन दिलेलं आहे. खूप लांबलचक विवेचन आहे. मी 2-4 उदाहरणं तुम्हाला देतो की ह्या लक्षणेमध्ये 2 मुख्य लक्षणं त्यांनी हे केलेले आहेत की शुद्धा लक्षणं आणि गौणी लक्षणं. गौणी लक्षणं जास्त पॉप्युलर असते की एखाद्या माणसाला आपण म्हणतो की गाढव आहे. तर गाढव म्हणजे काय आहे की गाढवाच्या गुणांमध्ये त्याच्या गुणांमध्ये खूप साम्य. अदरवाईज तो काही खरा गाढव नाही आहे, पण त्या दोघांच्या गुणांमध्ये खूप साम्य आहे. किंवा काल ही खेळली सिंधू खेळली त्यावेळेला लोक म्हणजे ह्याच्यावर काय म्हणतो ट्विटरवर की वाघीण म्हणून हे आलं. आता वाघीण म्हणजे काय की वाघिणीसारखीच उंची. वाघिणी म्हणजे तिची शेपटी कुठे आहे हे विचारायला जात नाही आपण. तर म्हणजे ही जी लक्षणं आहे ती दोन्हीमधल्या एका म्हणजे कॉमन गुणांवरनं एक दोघांमध्ये एक जो समान गुण आहे त्या गुणामुळं आपण वापरलेली आहे. आणि बहुतेक सगळ्या लक्षणा ज्या असतात त्या आपण ह्या अशा गुणांवरूनच. त्यामुळे गौणी लक्षणा हा लक्षणेमधला सगळ्यात जास्त वापरला जाणारा भाग. कावळे ओरडणं म्हणणं किंवा तू चंद्रासारखी आहेस म्हणणं याचं काय की याच्यामध्ये एक गुणात्मक साम्य आहे. त्या कावळ्यांचा जो भुकेलेपणाचा जो कलकलाट चाललेला असतो त्याच्यामध्ये आणि या फिलिंगमध्ये काहीतरी साम्य आहे म्हणून कावळे ओरडले असं म्हणतो आपण. सगळे इंग्लिशमधले फ्रेजेस बघा, मराठीतले बघा, हे सगळे फ्रेजेस जे आहेत ती लक्षणेची उत्तम उदाहरणं आहेत. ते सगळे बेसिकली मेटाफर्स आहेत जे नंतर प्रचारात आल्यामुळं त्यांची व्यापक अभिधा होते. फार सुंदर शब्द वापरलेला आहे की व्यापक अभिधा म्हणजे काय की अभिधेचीच व्याप्ती वाढत जाते. म्हणजे होतं काय की मुख्यार्थामध्येच काही नवे शब्द ॲड होत जातात, काही नवे म्हणजे पुन्हा हा फ्रेज जो आहे त्याचा ज्या वेळेला तुम्ही अर्थ सांगता परीक्षेमध्ये याचा अर्थ असा आहे की तो फ्रेज हे मेनस्ट्रीम लँग्वेजचा भाग झालेला आहे ऑलरेडी. म्हणजे अभिधेचाच तो भाग झालेला आहे. अभिधेची व्याप्ती वाढत जाते तर ती व्यापक अभिधा होत जाते. आणि म्हणून मेटाफर जे आहे ते त्याची व्हॅलिडिटी त्याची ती एफेमेरल आहे. त्याचं ते काय म्हणूया त्याला फार छान शब्द आहे असा की जे नाशवंत आहे ते फार दिवस टिकत नाही. ते क्षणभंग आहे. तर तसं दुसऱ्या ज्या लक्षण आहे की त्यांनी हे केलेलं आहे की आधार आहे हा एक त्याच्यामधलं लॉजिक असतं की ज्या वेळेला आपण गप्पा मारत कॉफी घेत बसलेलो असतो तर मग कॉफी संपल्यानंतर आपण विचारतो घेणार का अजून एखादा कप. तर ॲक्च्युली आपण काय कप देत नसतो. तर मी काय कप नाही विचारत, मी कपातली कॉफी विचारतो. म्हणजे तो जो आधार आधेय संबंध आहे तो वापरून मी हे केलं. किंवा पुष्कळदा कार्यकारण भाव जो असतो की मी ज्या वेळेला एखाद्याला विचारतो की तू GA वाचलेस काय, तर GA काय वाचता येत नाही. आपण वाचत असतो GNचं साहित्य. म्हणजे GA वाचलेत का याचा अर्थ GNचं साहित्य वाचलंय का असं घ्यायचा असतो. GA वाचले म्हणजे GA कशी वाचणार हा प्रश्न आपण विचारत नाही. तर हो किंवा नाही सांगतो. आपण समजतो की ह्या माणसाला काय म्हणायचं. इथं कार्यकारण भाव येतो. पुष्कळदा सामिप्य की आपण म्हणतो की अरे तो हा नाही दिसला बऱ्याच दिवसात, अरुण नाही दिसला. काय सांगतो काल तर माझ्या घरावरनं गेला. आता घरावरनं कसा जाईल. तर म्हणजे आपल्या डोक्यातच येत नाही आपण की घरावरनं गेला म्हणजे घरावरनं जात नाही, तो घराच्या अगदी जवळून गेला म्हणून आपण घरावरनं उठतो. म्हणजे स्टॅटफर्ड अपॉन हेवन असं ज्या वेळेला शेक्सपियरच्या ह्याला म्हटलं जातं. अपॉन म्हणजे काय ते नदीवर गाव नाही आहे पण नदीच्या इतक्या जवळ आहे की जवळजवळ ते नदीवरच वसलेलं आहे. आपण गंगेवर गंगायाम घोषा असं त्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं असतं संस्कृतमध्ये की गंगेवर वसलेलं. अशी बरीच उदाहरणं. पुष्कळदा वर्तन की त्या माणसाचं बिहेवियर जे आहे त्या बिहेवियरमुळं लक्षणं हे होते की ते अमोल पालेकरचं पिक्चर होतं ना गोलमाल. त्याच्यामध्ये ते दोघं जण शेवटी त्या रूममध्ये हे असतात दारावर हा ठकठक करतो ते बदलतं ती दार उघडायला जाते तर तो दरवाजा मत खोल. तर म्हणजे क्यों त्यामुळे वो राक्षस बाहेर खडा होगा ना. तर ती चिडते माझ्या बापाला राक्षस बोलतो का म्हणून. तर पण वो राक्षस बाहेर खडा होगा तर राक्षस म्हणजे माझा बाप हे तिला कसं कळलं. तर ते त्याच्या वर्तनावर
तर ही लक्षणच आहे ही, आणि ही लक्षणं त्याच्या वर्तनातून जन्माला आलेली की तो राक्षसासारखा वागतोय त्याने, तर म्हणून त्याला राक्षस म्हणाले. ही अशा म्हणजे आपल्याला वाटतं तितकी ही मेटाफर जी असतात ही अशी काय आडवी तिडवी काही वापरलेत असं, म्हणजे मुख्यार्थ हाती म्हणजे आपलं मुख्यार्थ बाजूला ठेवायचं आणि काय वाटेल ते बडबडायचं असं नाहीये. त्याच्या मागचे लॉजिक कदाचित आपल्या लक्षात येत नसेल, पण नकळतपणे आपण ह्या सगळ्या फ्रेजेसमध्ये एक लॉजिक वापरत असतो. आपल्याला ते कळत नाही, आपण फ्रेजेस बनवत असतो सतत. आपल्या लक्षातही येत नाही की दिवसाभरात आपण किती मेटाफर स्वतः बनवत असतो, स्वतः तोडत असतो. ऑन द कॉन्ट्री नवी नवी मेटाफर्स बनत राहणं हाच तर भाषेचा सगळ्यात सुंदर भाग आहे. पण त्यातला प्रॉब्लेम तोच आहे की ते मेटाफर जे आहे ते भसाभस त्या मूळ भाषेचा, मुख्य भाषेचा भाग होत चाललेला असतो. म्हणजे मी एक उदाहरण माझ्या मित्रांना खूपदा सांगितलेलं आहे आणि मला मोह पडतो इथेही सांगायचं की आम्ही असाच एक क्लब फाईन आर्ट्समध्ये चालवायचो, रीडर्स क्लब म्हणून, की आमच्या इथं सगळ्या भारतातली मुलं आहेत आणि ती निरनिराळ्या कविता आपल्या प्रांतातली कविता आणायची, वाचून दाखवायची, ट्रान्सलेट करायची आणि मग त्याच्यावर चर्चा करायची. असं हे होतं. तर एकदा बराच वेळ झाला, अंधार झाला म्हणून कुणीतरी म्हणाले की चला आता निघूया, फार अंधार झाला. तर ते तलवारीने गवत कापायचे पूर्वी, तसा एक तो भिल्ल तरी तो गवत कापत शेजारी. तो आमच्या गोष्टीकडे कशासाठी लक्ष देत होता कोण नाही, तर ते कान आमच्या गोष्टीकडे होते. तो मध्ये उगीच बसला. तो म्हणे याला तुम्ही अंधार म्हणता, तर त्याला काय अंधार म्हणता का म्हणाला आमच्या इथे छोटा उदयपूरला छरी चलाव ना तो चोसलो निघेल. अहो अंधार, सुरी चालवली तो फोड निघेल असा अंधार असतो आमच्या इथे. फोड, अंधाराची फोड निघेल असा घट्ट अंधार असतो आमच्या इथं. त्याला काय अंधार म्हणतात का? आता मी म्हटलं ही आजची कविता आहे, म्हणजे आजची कविता हीच. पण नंतर माझ्या लक्षात आलं की छोटा उदयपूरला हा फेस सगळेजण वापरतात आणि मग त्याचं जे सौंदर्य मला जे जाणवलं होतं ते सौंदर्य संपलं. म्हणजे त्या जी एक्साइटमेंट होती मेटाफरची, ती मेटाफरची एक्साइटमेंट त्या तिथं संपली. म्हणजे लक्षणा हा कितीही ताकदवान शक्यता असली भाषेची, शब्दशक्ती ती चांगली शब्दशक्ती असली तरी त्या शब्दशक्तीला स्वतःच्या मर्यादा आहेत. आणि त्यामुळं अक्षरवाङ्मय किंवा अतिशय कॉम्प्लेक्स थॉट लक्षणेमध्ये मांडता येते. म्हणजे मी मगाशी जे म्हटलं की रसथिअरी ही संकल्पनाच आहे, कॅथार्सिस ही जी ॲरिस्टॉटलची संकल्पना आहे ही लक्षणाच आहे. सगळ्याच्या सगळ्या नव्या संकल्पनांची जी नावं दिलेली आहेत त्या सगळी नावं जी आहेत ती रूपकात्मकच. कारण नवी संकल्पना जन्माला येते त्यावेळेला तिचं संपूर्ण वर्णन करणं त्या संकल्पना जन्माला घालणाऱ्या माणसासाठी सुद्धा शक्य नसतं. त्यामुळे सुरुवातीला त्या लक्षणेच्या स्वरूपात जन्माला येतात आणि हळूहळू त्या मुख्य प्रवाहाचा भाग होत जातात. तिसरी जी शक्यता आहे, मला माहिती आहे मी फार धावत चाललेलं, पण याच्या म्हणजे खरं म्हटलं तर भरतुरी विषयाचं तास बोलणं शक्य आहे, पण आपली लिमिट सांभाळणं आवश्यक आहे. त्यामुळे मी जरा पटपट पुढे जातो. किती वेळ आहे तर 15 मिनिटं. 15 मिनिटं. ओके. तर तिसरी जी शक्यता आहे तिला व्यंजना. मगाशी जे म्हटलं की व्यंजक आणि व्यंग्य ही रिलेशनशिप, ही शब्द आणि अर्थ यांची जी रिलेशनशिप आहे ती व्यंजक आणि व्यंग्याची, सिग्निफायर आणि सिग्निफाईड अशी जी आहे, हा जो मथितार्थ त्याच्यातून निघतो, जी अर्थापत्ती होते कुठे ती तो व्यंग्यार्थ. आता ह्याच्यातून काय होतं, लक्षणेतून एकच अर्थ असतो आणि तो अर्थ जो आहे तो इंटेंडेड. मी ज्या वेळेला एखादी लक्षणा तयार करतो किंवा असलेली लक्षणा वापरतो त्यावेळेला माझ्या मनात एक विशिष्ट अर्थ आहे आणि तोच अर्थ ऐकणाऱ्यांनी काढावा अशी माझी अपेक्षा असते. तो जर काढला गेला नाही तर गडबड होते. म्हणजे मला आठवतंय की डार्लिंग जे हे इंडिया नावाचं एक पिक्चर चेतन मेहतानी काढलं होतं आणि मला नेहमी असं वाटतं की हे जर सोडलं, मिर्च मसाला जर सोडलं तर चेतन मेहताच्या ह्याच्यामध्ये हा कन्फ्युजन मला नेहमी जाणवतं की डार्लिंग जे हे इंडिया हे मसाला हिंदी फिल्मवरचं सटायर आहे. आणि त्याच्यामध्ये शेवटी म्हणजे आता तो एक हिंदी फिल्ममधला नेहमीचा डायलॉग आहे की कमी नाही म्हणजे तुझे ऐसी जगह मारूंगा जहाँ पे तुझे पाणी भी हासिल नाही होगा वगैरे. ते आता ह्या डायलॉगचं विडंबन त्यांनी असं केलं होतं की मैं तुझे पाणी पिला कर मारूंगा. आणि तो त्याच्या तोंडात सोसपाईप घालतो त्या विलनच्या आणि तो फुगा फुगल्यासारखा तो विलन फुगत जातो आणि ते फुटून मरतो. गंमत अशी की हे सगळं जे आहे डार्लिंग जे हे इंडिया हे सटायर आहे हे त्याच्या सगळ्या ह्याच्यातून लोकांना कळलंच नाही.
आणि त्यामुळं त्याचा जो खरा वर्ग होता त्या वर्गाने ते पिक्चर पाहिलंच नाही आणि जे कॉमन पब्लिक असतं त्यांनी एक नवी मसाला फिल्म म्हणून ती पिक्चर बघितली आणि त्यांना ती आवडली सुद्धा. मजा म्हणजे कित्येक लोकांना असं वाटलं अरे हे तर बहुत अच्छा आयडिया आहे, असं मारण्यापेक्षा हे पाणी पाजून मारणं हा वेगळा प्रकार आहे. आता हा घोटाळा अशामुळे झाला कारण तो सिग्नल त्याला देता आला नाही आणि जो इंटेंडेड अर्थ आहे तो अर्थ निघाला नाही. हे लक्षणेचं सगळ्यात मोठं फेल्युअर असतं की माझ्या मनात जो अर्थ आहे, मी जो अर्थ व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय तो जर करण्यात मला फेल्युअर आलं तर ह्याचा अर्थ माझी लक्षणं जी आहे ती चुकीची, माझी लक्षणं यशस्वी झालेली नाही. पण पुष्कळदा असं असतं की मला काय म्हणायचं हे मला सुद्धा माहिती. कवी लोकांना हा अनुभव कित्येकदा आलेला असतो आणि प्रत्येक कलावंताला हा अनुभव असतो की मला काहीतरी त्रास देतो की म्हणजे काहीतरी छळतंय मला आणि ते व्यक्त करायचं, ते व्यक्त कसं करायचं आणि ते मला काय म्हणायचं हे मला तुला माहीत नाही आहे पण ते म्हणायचं. आता अशी ज्या वेळेला परिस्थिती येते त्यावेळेला जी तिसरी शक्यता आहे, ती तिसरी शक्यता तुमच्या कामाला येते ती म्हणजे व्यंजना. व्यंजना ही ह्याचा या सगळी पुस्तके जी आहेत भारतीय सौंदर्यशास्त्रावरची किंवा भाषाशास्त्रावरची त्यांनी त्याचा अर्थ सजेशन असा दिला आणि त्याची जी उदाहरणं मूळ संस्कृत ग्रंथातलीच आहेत ती सुद्धा मला थोडीशी विचित्र वाटतात. आता व्यंजनेमध्ये नंतर काव्यशास्त्राने वेगळे वेगळे हे केले की त्याच्यामध्ये वस्तुध्वनी, रसध्वनी असे वेगळ्या कॅटेगरीज केल्या. पण सुरुवातीला जर बघायला गेलं तर व्यंजना किंवा ध्वनी हा जो आहे एक इम्प्लाइड मिनिंग त्याला आपण म्हणतो किंवा एक सूचक अर्थ जो आहे त्याचा अर्थ व्यंजना. आता त्याच्यात त्यांनी 2 उदाहरणं तुम्हाला प्रत्येक पुस्तकामध्ये सापडतात की प्राकृत काव्यातली आहे. मला हे कळत नाही, कदाचित पाकणकर साहेबांचं उत्तर देऊ शकतील की बहुतेक सगळ्या संस्कृत ग्रंथांमध्ये उदाहरणं प्राकृत का असतात ते मला कळत नाही. म्हणजे आणि सुंदर उदाहरणं असतात पण ती प्राकृत असतात म्हणूनच प्राकृत उदाहरणं देतात. तर त्याच्यामध्ये एक उदाहरण असं आहे की एक प्रेमी युगुल जे नदीच्या काठावर नेहमी फिरायला जातं आणि त्या तिथे एक ब्राह्मण रोज येतो आणि तो त्रास देत नाही त्यांना पण तिथे येतो आणि नॅचरली जर दोघं जण प्रेमी युगल बसलेलं असेल तर तिथे तिसरा माणूस आलेला कोणाला आवडत तर नाही. तो ब्राह्मण तिथे येत असतो, जात असतो, त्रास काही देत नसतो पण त्याला येऊ नको असं कसं सांगायचं. नदीचा काठ जो आहे तो कॉमन आहे. तर तो मुलगा त्याला एक दिवस सांगतो की त्याच्या लक्षात येतं की हा माणूस जो आहे, हा ब्राह्मण जो आहे तो कुत्र्याला खूप घाबरतो कारण कुत्रं दिसलं तर तो त्या तिथं फिरकत नाही. तर तो त्याला जवळ बोलून सांगतो की म्हणतो पंडितजी म्हणे तुम्ही कुत्र्याला खूप घाबरता हे मी बघितलं पण आता उद्यापासून इथे येताना तुम्ही मुळीच चिंता करत जाऊ नका. इथं जेवढी कुत्री होती ना तिथं फिरणारी कुत्री ती सगळीच्या सगळी कुत्री इथे एक वाघ यायला लागलाय त्यांनी खाऊन टाकली. तर अर्थ स्पष्ट आहे की तू का कुत्र्याला घाबरतोस, आता वाघ यायला लागलाय सांभाळून येतात. तर आता हे सजेशन आहे पण हे काव्य आहे का तर म्हणजे ही व्यंजना आहे. पण पुढे आनंदवर्धनांनी ज्या व्यंजनेचा विचार केलेला आहे ती व्यंजना ही नाही. उदाहरण म्हणून ठीक आहे म्हणजे भर्तृहरीच्या दृष्टीने आपण बघायला गेलो तर ही व्यंजना आहे. म्हणजे त्याला टेक्निकली बघायला गेलं तर हे व्यंजन, कारण व्यंजनेचं असं हे की त्याचा मुख्यार्थही बरोबर असतो आणि त्याचा सूचितार्थही बरोबर असतो. म्हणजे लक्षणेमध्ये जसा मुख्यार्थ बाद असतो, मुख्यार्थ तिथं निगेटच केलेला असतो, तसा इथं मुख्यार्थ निगेट होत नाही. मुख्यार्थ सुद्धा व्हॅलिड असतो आणि त्याच्यातून निघालेला जो सूचितार्थ आहे तो सुद्धा व्हॅलिड असतो. ध्वन्यर्थ जो आहे तो सुद्धा व्हॅलिड असतो किंवा पुष्कळदा एकापेक्षा जास्त ध्वन्यर्थही त्याच्यातून दिसू शकतात. कित्येक तसं पाहिलं तर भाषेचा स्वभावच असा आहे की भाषा ही पुष्कळदा जे म्हणते त्याच्यापेक्षा जास्त लपवते असं डेरिडा म्हणतो. डेरिडा नावाचा एक स्ट्रक्चरलिस्ट हे आहे, पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट स्कॉलर आहे. त्याचं म्हणणं असं आहे की भाषेत आपण जे व्यक्त करत असतो जे अव्यक्त असतं ते बरंच जास्त असतं आपण, कारण भाषेला इतक्या मर्यादा आहे. भाषा नावाचे जे टूल आपल्याकडे आहे ते इतकं मर्यादित टूल आहे की आपल्याला म्हणायचं ते सगळं त्याच्यातून कधीच म्हणता येत नाही. आणि म्हणूनच मित्रांमध्ये पुष्कळदा अरे मला असं नव्हतं म्हणायचं हे पुष्कळदा सांगावं लागतं, कारण दोघांनाही मराठी उत्तम येत असून हे का सांगावं लागतं, कारण अर्थघटनामध्ये पुष्कळदा गोळ व्हायची शक्यता असते. ही भाषेची मर्यादा सुद्धा आहे आणि भाषेची सगळ्यात मोठी ताकद सुद्धा आहे. ॲम्बिग्युइटी ही भाषेची मर्यादा आणि भाषेची ताकद दोन्ही आहे, कारण त्या ॲम्बिग्युइटीमुळंच आपण कलाकृतींची निर्मिती करू शकतो. आता दुसरं उदाहरण जे व्यंजनेचं दिलेलं आहे
ते थोडंसं चावट आहे. पण प्राकृत वाङ्मय जे आहे ते चांगलंच चावट आहे. म्हणजे जर गाथा सप्तशती जर वाचली तर आपले संस्कृती रक्षक लोक जे आहेत त्यांच्या नाकातले केस जळतील अशा गाथा त्याच्यामध्ये आहेत. ते त्याच्यामध्ये एक असं आहे की त्यावेळेला पांथस्थ जे दुसऱ्या गावात जायचे तेव्हा आयतं धर्मशाळेत राहायचं किंवा कुणाच्या तरी वरांड्यात कुणाच्या तरी ओसरीवर मुक्काम करायचा, कारण की हॉटेल वगैरे थोडीच होती त्यावेळेला. तर परवानगी विचारून ते राहायचे. आपण नाही का गलट ठोकळांची कविता होती, या बसा पावणं असं राम राम घ्या, तर तिथं त्या म्हणजे 19व्या शतकातही ती परंपरा कदाचित चालू होती. तर त्या तिथं तो विचारतोय की बाबा रात्र झालेली आहे आणि पुढच्या गावाला मी काय जाऊ शकत नाही, तर मी इथे झोपू का. त्या घरच्या बाईला तो विचारतो. त्या बाईचं उत्तर द्यायचं फार मजेदार. ती म्हणते की झोपायला खरं तर काय हरकत नव्हती, पांथस्थ आहेस आणि पांथस्थाला आसरा देणं हे प्रत्येकाचं काम आहे. पण माझा प्रॉब्लेम असा आहे की माझा नवरा गेला आहे व्यापारासाठी बाहेर गावी आणि तो 6 महिने परत यायची काही शक्यता नाही. माझी सासू जी आहे ती बहिरी आणि मोठी आहे. त्याला ती ठार वैरी आहे, तिला काही ऐकू येत नाही, ती हे पुढच्या खोलीमध्ये झोपतो. आता तुला जर काय पाणी बिणी पाहिजे असेल, काही लागलं, तू आपल्या ठाणानं आरडाओरडा करणार, ती ऐकणार नाही, माझी आतमध्ये झोपमोड होणार. त्यामुळं जर सरळ तुझं तू पाणी बिणी लागलं तर सरळ आत येऊन तुझा तू घेणार असशील तर झोप. नाही तर आता यातलं सजेशन अगदी ऑब्वियस आहे. आणि तरीसुद्धा हिला रसव्यंजना म्हणायचं का हा प्रश्न पुन्हा आहेच. की म्हणजे ह्याच्यामध्ये सजेशन आहे, काय समजायचं ते व्यवस्थित समजावलं गेलेलं आहे. पण ती म्हणते आणि आता हे माणसाला कसं महत्त्वाचा भाग असा आहे की अशा तऱ्हेचे अर्थ काढणं हा जो प्रकार असतो ना, माणसं अर्थ काढतात कशी, ही ॲबिलिटी जी आहे ही माणसाला नक्की कशी मिळाली. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे आज त्या चर्चा करता येणार नाहीत, पण परापश्यंती आणि मध्यमा आणि वैखरी हे जे 4 स्टेजेस आहेत ह्या बऱ्याच निर्णया संदर्भात याच्याविषयी चर्चा झालेली आहे. आणि भर्तृहरीसुद्धा त्याचा उल्लेख करतो की एखादी संकल्पना मूळ म्हणजे भाषा ह्या स्वरूपात ट्रान्सलेट व्हायच्या आधी तुमच्या मनात जी असते ती फारच ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे हा ही जी स्टेज आहे त्याची ती म्हणजे तुम्हाला सुद्धा नक्की माहीत नाही की तुम्हाला काय म्हणायचं. की त्याच्यानंतर जी लँग्वेज आहे, जी कलेक्टिव्ह लँग्वेज आहे, जी लँग्वेज नॉट पुट टू यूज असा शब्द त्यांनी वापरलेला आहे की पश्चंतीमध्ये ते तुम्हाला जाणवलं, पश्चंती दिसायला लागलं की तुम्हाला काय म्हणायचं. मध्यमा ही वैखरीच्या आधीची स्टेज आहे की ज्या भाषेला व्याकरणाचे नियम लागू होत नाहीत. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला कागदावर उतरवता ती कविता त्याच्या आधी तुमच्या मनात जी कविता तयार झालेली असते ती तशीच्या तशी नसते. तुमच्या मनात संपूर्ण कविता तयार झाली आणि मग नंतर तुम्ही ती कागदावर उतरवली असं कधीच होत नाही. तुमच्या मनात ती कविता अतिशय फ्लुईड स्वरूपामध्ये असते, अतिशय तरल स्वरूपामध्ये असते. जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ती लिहायला सुरुवात करता तेव्हा त्याला शब्दरूप प्राप्त होतं. त्यामुळं ती जी तिसरी स्टेज असते की ती आता क्रिस्टलाइज झालेली आहे पण पूर्णपणे त्याला रूप मिळालेलं नाही आहे, अशी तिसरी स्टेज. आणि मग ते चौथा स्टेज. या सगळ्या ज्या स्टेजेस असतात ह्याच्यामध्ये कदाचित म्हणजे हा विचार माझा नाही आहे, अकलूजकर अकलूजकर जे भर्तृहरीचे फार मोठे स्कॉलर आहेत त्यांचं म्हणणं असं आहे. आता संस्कृत टेक्स्ट मी वाचलेलं नाही, त्यांनी त्याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे त्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. ते म्हणतात की त्याच्या संपूर्ण डिस्कशनमधून स्पष्टपणे कलेक्टिव्ह सबकॉन्शियसचा विचार नाही. कलेक्टिव्ह सबकॉन्शियस हा विचार मांडलेला आहे कार्ल युंग. कार्ल युंग हा फ्रॉइडच्या नंतरचा सायकॉलॉजिस्ट. आणि तुम्हाला माहिती आहे की युंगनी जे 3 हे मांडलेले की कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड हा विचार तुम्हाला म्हणजे बोधमन अबोधमन आणि हे तो विचार जर त्याने मांडलेला आहे. त्याच्यामध्ये युंगनी एक थोडीशी दुरुस्ती अशी सुचवलेली होती की हे जे अबोधमन आपलं जे असतं ते आपलं एकट्याचं नसतं. या अबोधमनामध्ये आपण अनेक पिढ्यांचे संचित घेतलेलं असतं. म्हणजे माझा स्वभाव जो आहे, माझ्या आशा आकांक्षा ज्या आहेत, माझ्या अगदी ज्या वासनासुद्धा ज्या आहेत, या वासनासुद्धा मला माझ्या पिढ्यांमधून मिळालेल्या असतात. प्रत्येक म्हणजे माझ्या डिझायर्स, माझी व्होल्युशन्स ही माझी एकट्याची नसतात. त्याच्यामध्ये माझ्या बापाने दिलेल्या गोष्टी असतात, माझ्या आजोबांनी दिलेल्या असतात, त्याच्या बापाने दिलेल्या असतात. हा सबकॉन्शियस जो असतो तो एका संपूर्ण जनरेशनचा नाही काय म्हणूया एका
एका एका एका समाजाचा, एका संस्कृतीचा, एका एका कम्युनिटीचा, अशा सगळ्या ह्याच्यात त्याच्यामध्ये एक संचित असतं. तर हा म्हणतो भर्तृहरींनी असा विचार मांडलेला असं अकलूजकरांचं म्हणणं आहे की आपण हे समजू शकतो कारण वी शेअर द सेम सबकॉन्शियस. आपण एक कलेक्टिव्ह सबकॉन्शियस शेअर करत असतो. त्यामुळं तुमच्या अबोध मनामध्ये काय आहे हे माझ्या अबोध मनाला कळतं. हा विचित्र विचार आहे. म्हणजे मला भर्तृहरी वाचत असताना असं काटे येतात पुस्तकाचं की असं वाटतं हा माणूस काय बोलतो आणि 2-2.5 वर्षापूर्वी हा माणूस असे काहीतरी विचार मांडतो की आपण सगळेजण जी भाषा वापरतोय, एक भाषा ज्यावेळेला एक भाषा वापरणारी माणसं एका संस्कृतीची माणसं असतात. हे अलीकडं झालेलं आहे की एखादा मराठी माणूस जाऊन फ्रेंच शिकतो किंवा एखादी ही असे आपली कोण आणि मराठी शिकते. परवा वारली ती परवा ती मराठी स्कॉलर अमेरिकेची वारली, नाव मला आता ऐकलं पण कित्येक अमेरिकन माणसं इथं मराठी शिकतात किंवा संस्कृत शिकतात. एखादा मॅक्स मुलर संस्कृत शिकतो. ही जी गोष्ट ही अगदी अलीकडची आहे. अदरवाईज एक भाषा वापरणारा जो ग्रुप आहे, एक लिंग्वल ग्रुप जो आहे, तर सगळेच्या सगळे एक संस्कृती सुद्धा शेअर करतात आणि एक भाषा व्यवहार करणारा जो ग्रुप आहे ना तो सुद्धा एक संस्कृती शेअर करतो. म्हणजे कोकणी माणसाचा जो विनोद आहे ना तो कोकणी माणसाला जसा कळेल तसा दुसऱ्याला नाही कळेल. किंवा कोकणी माणसाचा खवचटपणा कोकणी माणसाला नक्की ज्या हद्दीने कळेल तसा देशाबाहेरच्या माणसाला नाही कळणार. त्याच्या सगळ्या ज्या नुआन्सेस आहेत ते त्याला कळणार नाही. कारण त्याचा सबकॉन्शियस वेगळा आहे. त्यांनी जी इनहेरिट केलेली भाषा आहे ती वेगळी आहे. त्यांनी इनहेरिट केलेले जे सजेशन्स आहेत ती वेगळी आहेत आणि ह्याच्यातून अशा निरनिराळ्या अर्थांच्या पॉसिबिलिटीज उभ्या करणं ही खरी भाषेची ताकद. भाषा खऱ्या अर्थाने माणूस ज्या वेळेला वापरतो, भाषा कधी होते जेव्हा या सगळ्या गोष्टी तो त्याच्यातून व्यक्त करू शकतो. म्हणजे मी खूप उदाहरणं देणार होतो पण आता तेवढा वेळ राहणार नाही. पण काही उदाहरणं म्हणजे शिल्पकलेमध्ये, चित्रकलेमध्ये इतकी सुंदर उदाहरणं आहेत की ऋषिशृंग नावाच्या एका माणसाचं की ज्यांनी जो ब्रह्मचारी असा आहे की ज्यांनी स्त्री कधी बघितलेलीच नाही आणि फसवून त्याला शृंगारामध्ये ओढलं जातं आणि त्याला माहीतच नसतं की आपण केला हा शृंगार. मग त्याच्या वडिलांना ज्या वेळेला कळतं त्यावेळेला ते त्याला सकाळी त्यांनी त्याला ब्रह्मचारी बनवलेला आणि त्याचे वडील जेव्हा त्याला सांगतात की अरे तू फसलास, तू जो केलास याला शृंगार म्हणतात. त्याच्यानंतर तो लाजला. इतकं सुंदर स्कल्पचर आहे. तोपर्यंत त्याला त्याची लाज वाटलेली नाही. मथुरा म्युझियममध्ये त्याचे स्कल्पचर आहे की तो इतका असा मोरकलेला आहे तो इथं हात ठेवून की हे जे आहे ह्याच्यामध्ये नुसतं अर्थ नाही आहे. त्याच्यामध्ये कित्येक फिलिंग्ज आहेत, कित्येक जाणीव. म्हणजे हे ज्या अर्थाच्या छटा लेअर्ड मिनिंग ज्याला म्हणतात, अशी लेअर्ड मिनिंग जिथं दिली जातात ती व्यंजना. एक उदाहरण असंच ही सगळीच्या सगळी उदाहरण दृश्यकलेची उदाहरणं मी जी दिली असती ती सगळी मी स्वतः स्टडी केलेली. पण भाषेतली उदाहरणं जी देत होती उसनवारीची की उत्तरांचरित्रातलं एक उदाहरण एका ठिकाणी पाहण्यात आलं आणि मला असं वाटतं की ते देऊन 55 मिनिटाचं हे ठेवूया, आपण लिमिट ठेवूया. की ते उदाहरण म्हणजे मला खरंच फार सुंदर उदाहरण वाटतं की सीतेला लक्ष्मणाबरोबर ह्याच्यात पाठवलेली, जंगलात म्हणजे शेवटी वनवासात पाठवून दिलेली आहे. आणि लक्ष्मण तसा फार सुंदर कॅरेक्टर आहे. लक्ष्मण हा जरी भावाच्या आज्ञेत सतत असला आणि भावाच्या सेवेत मग्न असला तरी तो भावाचा गुलाम नाही आहे. तो भावाची म्हणजे जेव्हा हा सीते म्हणून ज्या वेळेला तो आरडाओरडा करत सीतेला हुंकत असतो त्यावेळेला लक्ष्मण त्याला ओरडतो की तुला